श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत येणाऱ्या 7 दिवसानंतर कुंभ राशीचा गोल्डन टाइम सुरू होणार आहे. मित्रांनो, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसात कुंभ राशीचा सुरू होणार आहे गोल्डन टाइम. तो कसा सुरू होणार आहे, कसा असणार आहे तुमच्यासाठी तो गोल्डन टाइम, किंवा कसं असणार आहे तुमची शेवटच्या 15 दिवसाची राशी भविष्य, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, कुंभ रास ही समाजाच्या साठी खूप उपयोगी पडणारी रास आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या मेहनती असतात, कष्टाळू असतात आणि जो येईल त्याला त्या उपयोगी पडणाऱ्या असतात, मदत करणाऱ्या असतात. परंतु त्यांच्यावर जेव्हा वेळ येते त्यावेळेस त्यांना कोणीही उपयोगी पडत नाही, त्यांचे कोणीही कामाला येत नाही. त्यामुळे कुंभ राशीचे व्यक्ती ह्या निराश होत असतात. मित्रांनो बघा की कुंभ राशीचे व्यक्ती आत्ताचा काळ हा किंवा याच्या आधीचा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एखादे काम होत नव्हते किंवा होत नसेल, काय करावे किंवा काय नाही करावे हे कळत नसेल. परंतु येणाऱ्या 7 दिवसानंतर जून महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसानंतर तुमचा गोल्डन टाइम सुरू होणार आहे. मित्रांनो, गुरु आणि बुध यांचा प्रभाव हा तुमच्या राशीवर पडणार आहे. गुरु आणि बुधाच्या प्रभावामुळे तुमची अनेक कामे होणार आहेत. मित्रांनो, जी कामे तुमची होत नव्हती ती कामे तुमची होणार आहे. मित्रांनो बघा की जून महिन्याच्या 15 दिवसानंतर, जून महिन्याच्या 15 तारखेनंतर मित्रांनो तुम्हाला एक गोल्डन टाइम सुरू होणार आहे. चांगले दिवस तुमचे सुरू होणार आहेत. मित्रांनो, ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जे IT डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा एज्युकेशन सेक्शनमध्ये असतील, शिक्षण क्षेत्रात असतील किंवा सरकारी खात्यामध्ये असतील, त्यांची अनेक अडकलेली जी कामे होती ती कामे तुमची पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो बघा की तुम्हाला एखाद्याला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, परंतु काही डोक्यात येत नव्हतं किंवा काय करावं कळत नव्हतं, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसात तुम्हाला त्यावर विचार येतील आणि तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो बघा की तुमच्यावर जर जुनी कर्ज असेल तर ते तुम्ही हळूहळू फेडायला सुरुवात करणार आहात. तुमची जुनी कर्जही तुम्ही फेडणार आहात. त्याचबरोबर जर तुमचे एखाद्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील, ते पैसेसुद्धा तुमचे येणाऱ्या काळात वसूल होणार आहे आणि तुमची उधारी तुमची वसूल होणार आहे. अडकलेले पैसे तुमचे वसूल होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना फार अडचणी येत होत्या. दवाखान्यात तुमचा खर्च होत असेल, अनेक कामात तुमचे अडथळे येत असतील, काम सुरू केले की अडथळे येतात, काम सुरू करायच्या आधीच अडथळे तुमचे चालू होतात. परंतु जूनच्या शेवटच्या 15 दिवसात, 7 दिवसानंतर तुमचा जो चांगला दिवस येणार आहे, गुरु आणि बुधाच्या प्रभावामुळे तुमची अनेक रखडलेली कामेही पूर्ण होणार आहेत. तुम्ही नवीन कामे सुरू करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जी तुमची स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत ती स्वप्न तुमची पूर्ण होणार आहेत. तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं असेल, नवीन जागा घ्यायची असेल, नवीन वाहन घ्यायचं असेल, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. वडिलोपार्जित जर तुमची प्रॉपर्टी असेल, त्यात काही वादविवाद असतील, ते वादविवाद सुटून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, अनेक प्रकारचे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होऊन तुम्हाला त्याचा फायदा चांगला होणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की विद्यार्थी वर्गाला सुद्धा अनेक अडचणी येत होत्या. नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल, उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं असेल किंवा उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, परंतु त्यांना अडथळे येत असतील, काहीतरी प्रॉब्लेम येत असतील, ते अडथळे त्यांचे दूर होऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांचा मार्ग हा मोकळा होणार आहे. विद्यार्थी वर्गाला जर अभ्यास करण्यास काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यांचे ती प्रॉब्लेम दूर होणार आहेत आणि नवीन काळ हा त्यांचा सुरू होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी जून महिन्याच्या अखेरीचे 15 दिवस अत्यंत चांगले जाणार आहेत. मित्रांनो, या काळात तुमचं आरोग्याच्या बाबतीत आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे. कुंभ राशी व्यक्तींना ज्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या, कुटुंबातील आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतील, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतील, त्यासुद्धा आरोग्याच्या तक्रारी तुमच्या येणाऱ्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमी होणार आहेत. गुरु आणि बुधाच्या प्रभावामुळे कुटुंबातील आनंदाचं वातावरण असणार आहे. मित्रांनो,
कुटुंबातील सदस्यांची साथ तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबात जी तुम्हाला साथ मिळत नव्हती ती साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात तुमच्या आरोग्याच्या काहीही तक्रारी राहणार नाही. मित्रांनो जे तुम्हाला दवाखान्याच्या चकरा माराव्या लागत असतील, तुमच्यासाठी माराव्या लागत असतील, तुमच्या नातेवाईकांसाठी माराव्या लागत असतील, त्या तुमच्या कमी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की तुमच्या मित्रांनो की ज्यांचा विवाह झालेला असेल त्यांचे जोडीदार असेल त्यांच्याशी चांगले संवाद होईल किंवा संबंध चांगले असतील, गोडव्याचे संबंध असतील. तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंदसुद्धा येणाऱ्या काळात घेणार आहात. त्यानंतर बघा मित्रांनो ज्यांचे विवाह झालेले नाही अशा अविवाहित लोकांसाठी येणाऱ्या काळात विवाह म्हणजे त्यांची लग्न होण्याचा चान्स आहे. मित्रांनो ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात. त्यांना पाहुणे बघायला येऊ शकतात. मित्रांनो येणारा काळ हा त्यांच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. येणाऱ्या काळात की तुम्हाला काही उपाय देखील सांगणार आहे. ते उपाय देखील तुम्हाला करायचे. त्यातला पहिला उपाय म्हणजे मित्रांनो तुम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे. त्याचबरोबर दर शनिवारी तुम्हाला उपवास पकडायचा असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास पकडा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी शनी महाराजांचं दर्शन घेऊन या. त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन देखील करायचे आहे. मित्रांनो तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.